तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार की सायली 2.0 ने दिलं मैनाला चॅलेंज. आता ह्या चॅलेंजमध्ये कोण जिंकणार आणि हे चॅलेंज काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टरांनी सदाचा जीव वाचवला. त्यावेळी डॉक्टर म्हणतात वेळेत उपचार भेटले नसते तर ह्यांच्या जीवाशी पण आला असतं. मैना म्हणते आमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही वेळेवर आलात. सायली सदासाठी पाणी घेतच असते. तेवढ्या तिला दिसतं की पाण्यामध्ये खूप घाण आहे. मग सायली मैनाला विचारते हे पाणी कधीचं आहे? त्यावर मैना म्हणते खूप दिवसाचं पाणी आहे. काय आहे ना, इथल्या नळाला पाणी येतच नाहीये म्हणून आधीच भरून ठेवलं. त्यावेळी डॉक्टर म्हणतात तुम्ही सर्वात आधी पेशंटला ह्या खोलीमधून हलवा. हे दमट वातावरण ह्यांच्यासाठी योग्य नाहीये, त्यामुळे ते आणखी आजारी पडतील. अर्जुन म्हणतो हो आम्ही आता शिफ्ट करतो. मैना डॉक्टरांना हात जोडून म्हणते डॉक्टर तुमचे खूप उपकार झाले. काय आहे ना, तुमची फी द्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत पण हळूहळू करत सगळे पैसे देईन. त्यावेळी डॉक्टर म्हणतात तुम्ही आभार माझा नाही तर या दोघांचा माना. त्यांच्यामुळे तुमच्या नवऱ्याला योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि माझी फी ऑलरेडी ह्यांनी दिलीये. सदा सायलीला म्हणतो सायली तुमचा उपकार आहे ग, तुमच्यामुळे माझा जीव वाचला. त्यावर आता सायली म्हणते तुम्ही तुमच्या बॅगा घ्या, आपण फटाफट दुसरीकडे जाऊया. तेव्हा मैना म्हणते दुसरीकडे कशाला, आम्ही इथेच बरे आहोत. सायली म्हणते इथे थांबून काय करणार आहात तुम्ही? प्रियाची वाट बघणार आहात का? तुम्हाला अजूनही वाटतंय का तिला तुमची काळजी वाटतेय? तिने तुम्हाला केव्हाच वाऱ्यावर सोडलंय, तुमच्या लक्षात येत नाहीये का? त्यावर अर्जुन म्हणतो प्रिया तिच्या फायदेशिवाय कधीच कोणाला मदत करणार नाही, हे लक्षात ठेवा. आता सदा लोखंडे म्हणतो आमची प्रियाकडून काहीच अपेक्षा राहिली नाही, आता तुम्ही म्हणन तसं आम्ही करू. इकडे हळूच मैना प्रियाला मेसेज करत असते. तेव्हा सायली तिच्याकडून फोन घेते आणि म्हणते तुम्हाला प्रियाला सांगायचं आहे का की आम्ही इथे आलोय? अजूनही डोळे उघडले नाहीत का तुमचे? तेव्हा सदा मैनाला म्हणतो तुला अक्कल बिक्कल आहे की नाही? अगं हे दोघं आले नसते तर मी मेलो असतो. मैना म्हणते अहो तसं नाही, हे दोघं आज आले पण उद्या तीच येणार आहे आपल्याला पैसे द्यायला. त्यावेळी अर्जुन म्हणतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला पटणार नाही. तुम्ही दोघे आज जिवंत राहिला नाही तर सगळ्यात मोठा फायदा प्रियालाच होणार आहे, कारण तुम्ही दोघेच आहात की हे सिद्ध करू शकता की ती प्रिया तेनवी किल्लेदार नाही तर तुमची मुलगी बबली लोखंडे आहे. हे ऐकून मैनाचा चेहरा खाली पडतो. त्यावर अर्जुन म्हणतो काय झालं, ही गोष्ट यांना कशी कळाली हा विचार करताय? तेव्हा सायली म्हणते जर तिला कळालं तुमच्याकडून काही नुकसान होणार आहे तर ती तुमचा जीव घ्यायला पण कमी करणार नाही. तेव्हा कुठे मैना सायलीचं ऐकायला तयार होते. त्यानंतर सायली व अर्जुनने जिथं शांताबाईला ठेवलं होतं ते सदा आणि मैनाला आणलं. त्या मैनाने बबलीला ज्या बाईला विकलं ही तीच बाई शांताबाई आहे. आता मैनाला बबलीवर खूप विश्वास असतो, कारण तिला वाटत असतं आपल्याला फक्त आपली मुलगीच वाचवू शकते. त्यावेळी सायली म्हणते मला फक्त उद्यापर्यंत वेळ द्या. प्रिया तुमच्याबद्दल नक्की काय विचार करते? तुम्ही दोघे जिवंत आहात की मेले? तिने तिला काही फरक पडतो की नाही? ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणते आणि त्या गोष्टी तुम्हाला पटल्या तर आम्हाला साथ द्यायची. तेव्हा मैना म्हणते ठीक आहे, दिले तुला 24 तास, आता दाखवूनच दे की आमची बबली आमच्या भल्याचा विचार करत नाही. तेव्हा मैना म्हणते सायली तू हे सिद्ध करू शकली नाही तर? तेव्हा सायली म्हणते मी तुम्हाला इथून मोकळं करेन आणि यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही आणि त्याबरोबर मी तुमचा फोन पण तुम्हाला देऊन टाकेन. तर प्रेक्षकांनो, असेच मालिकेचे एपिसोड किंवा रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.